आज आपण चणा डाळ करणार आहोत, ती मसाल्यातली. त्यासाठी मी काय केलं, एक डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि रात्रभर पाण्यात भिजू घालायची किंवा 2 तास भिजू घालायची आहे. नंतर काय करायचं आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ बाजूला ठेवायची. मिक्सरचं भांडं घेऊन 8 ते 10 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद. आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. नंतर आपली पेस्ट तयार होईल त्याची. तर इथे झाला मसाला रेडी. जास्त मसाल्याची गरज पडत नाही. अगदी इन्स्टंट मसाला आहे आणि कुकरमध्ये करायची. कारण 2 तास जर डाळ भिजवली असेल तुम्ही तर कुकरमध्येच करा. 2 चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, लसूण पाकळ्या घातल्या 7 ते 8, एक कांदा घातला आहे. चांगला फ्राय झाला की नंतर घालायचे टोमॅटो घातलं की आपण जो मसाला करून घेतला आहे ना, तो मसाला घालायचा. मसाला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि भिजू घातलेली डाळ, आपल्याला भिजत जी घातली ती डाळ घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर घालायचा कच्चा कांदा. तर चांगला मोठा एक कांदा घातलेला आहे तेवढ्या एका वाटीत डाळीला आणि कोथिंबीर घालायचं आहे आणि थोडंसं जास्त नाही पाणी घालायचं आपल्याला. कुकरमध्ये सुद्धा जास्त पाणी नाही टाकायचं आहे. 1 वाटी मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि कुकरच्या चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. नंतर थंड झाल्यानंतर डाळ कांदा जरी म्हटलं तरी तुम्ही चालेल किंवा डाळ जरी म्हटलं तरी चालेल.